माझ्या मोठ्या बहिणीचं नाव सारिका होतं. 2 वेळा माझी बहीण प्रेग्नंट राहिली, पण दोन्ही वेळा तिचा गर्भपात झाला. तिसऱ्या वेळेस जेव्हा ती प्रेग्नंट राहिली त्यात तिचा मृत्यू झाला. दीदीचा मृत्यू झाल्यानंतर मी तिचं सामान आणायला तिच्या सासरी गेले, तर तेव्हा तिच्या कपाटात मला तिची एक पर्सनल डायरी मिळाली. ती डायरी वाचून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. कारण दीदीचा मृत्यू. माझं नाव आहे पूजा. माझ्या मोठ्या बहिणीचं नाव सारिका. सारिका दीदीला आमच्या शेजारच्या गावातच दिलं होतं. माझी बहीण लग्न झाल्यापासून 2दा प्रेग्नंट राहिली, पण दोन्ही वेळेस तिचा गर्भपात. याला आता दीदी तिसऱ्यांदा प्रेग्नंट होती. सगळेच देवाजवळ प्रार्थना करत होते की यावेळेस तरी तिचा गर्भ नीट राहू दे. प्रेग्नन्सी राहून 3 महिनेच झाले होते, तेच माझी दीदी पुन्हा आजारी पडली. आई वडिलांच्या म्हणण्यानुसार मी माझे सामान पॅक करून दीदीची काळजी घ्यायला तिच्या घरी गेले. मी गेल्यानंतर 4-5 दिवसातच दीदीचा मृत्यू झाला. दीदी वारल्यानंतर मी जास्त दिवस तिथे राहिले नाही. माझे जिजाजी चांगले माणूस नव्हते. माझी दीदी त्यांची दुसरी बायको होती. त्यांची पहिली बायको त्यांना घटस्फोट देऊन निघून गेली होती. माझी दीदी आणि तिचा नवरा अनिश यांचं लव्ह मॅरेज होतं, त्यामुळेच दीदी त्यांचा अत्याचार सहन करत होती. दीदीच्या मृत्यूला कारण तिचा नवरा आणि सासूच आहे असे मला वाटत होते. तिचा नवरा छोट्या छोट्या गोष्टींवरून दीदीवर हात उचलायचा. तो तिला कधी माहेरी पण येऊ देत नव्हता. दीदीने घरच्यांच्या विरुद्ध जाऊन अनिश सोबत लग्न केलं होतं, त्यामुळे माहेरी काहीच न सांगता ती हा सर्व अत्याचार सहन करत होती. आणि या गोष्टीत दीदीची सासू देखील आपल्या मुलाला साथ द्यायची. दीदीच्या मृत्यूला त्या कुटुंबाला काहीच फरक पडला नव्हता. दीदी गेल्यानंतर माझ्या आई वडिलांना खूप दुःख झालं. दीदीला जाऊन 6 महिने झाले होते. माझे आई वडील या सर्व गोष्टीतून अजून सावरले नव्हते. माझा मोठा भाऊ जॉब निमित्त त्याच्या बायकोसोबत शहरात राहत होता. आमच्या 3 भावात सगळ्यात छोटी मीच होते. त्यामुळे आई वडिलांची काळजी घेण्यासाठी मी माझं पुढचं शिक्षण सोडलं. आता माझ्या लग्नासाठी स्थळ बघायला सुरुवात झाली, परंतु आमची परिस्थिती गरीब असल्यामुळे बरेच दिवस स्थळ पाहूनही माझं लग्न जमत नव्हतं. एक दिवस अचानक माझा मोठा भाऊ प्रकाशचा फोन आला आणि तो मला म्हणू लागला की अनिशचा मला फोन आला होता, त्याला तुझ्याशी लग्न करायचं आहे, तू अनिशसोबत लग्न करशील का? भावाच्या तोंडातून ते बोलणं ऐकून मला खूप राग आला. मी त्याला म्हणाले, तुला लाज वाटत नाही का? अनिशला मी माझ्या बहिणीची खुनी मानते. अशा माणसासोबत लग्न करण्यापेक्षा मी आयुष्यभर कुमारी राहील आणि जोपर्यंत माझे आई बाबा जिवंत आहे तोपर्यंत तरी मी लग्न करणार नाही. तुम्ही माझी काळजी करू नका. असं म्हणून मी फोन बंद केला. दुसऱ्या दिवशी मला अनिशचा फोन आला. मी त्याचा फोन कट करून सायलेंट केला. त्यानंतर अनिश मला वारंवार कॉल करत होता. मी रागातच फोन उचलला आणि त्याला म्हणाले, आता तुला आमच्याकडून काय हवंय? का तू वारंवार फोन करून मला त्रास देत आहे? त्यावर अनिश म्हणाला, एवढा राग चांगला नाही. मला माहिती आहे तुझ्या दीदीसोबत माझं वागणं चांगलं नव्हतं, पण मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो. मला तिची खूप आठवण येते. कधी कधी वाटतं आत्महत्या करावी. मी म्हणाले, आत्महत्या करायची असेल तर कर मग, नाहीतर एखाद्या वेड्याच्या इस्पितळात जाऊन भरती हो. यात मी काय करू? असं म्हणून मी रागानेच फोन ठेवून दिला. मी नंतर विचार केला की दीदीच्या शेवटच्या दिवसात मी दीदीसोबतच होते, पण या दिवसात तिने कधीच अनिशबद्दल तक्रार केली नाही. कदाचित तो सुधारला होता आणि आता त्याला दीदी जाण्याचं दुःख पण आहे. यावेळेस त्याची मनस्थिती चांगली नाही. अशा परिस्थितीत त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे. असा विचार करून मी अनिशसोबत बोलू लागले. काही दिवसानंतर मी त्याच्याशी लग्न करायला देखील तयार झाले. मी माझ्या भावाला माझा हा निर्णय सांगितला. तो पण खूप खुश होता. माझे आई वडील या लग्नासाठी तयार नव्हते, पण माझ्या भावाने त्यांच्यावर खूप दबाव टाकल्यावर ते लग्नासाठी तयार झाले. शेवटी माझं अनिशसोबत लग्न ठरलं. माझ्या लग्नाला 10 दिवस बाकी होते. तेव्हा माझे आई वडील मला म्हणाले की आता तू लग्न करून त्या घरी जाणार आहेस, तिथे सर्व तुझ्या दीदीच्या आठवणी असतील, त्यामुळे तू लग्न होण्यापूर्वी तुझ्या सासरी जाऊन सारिकाचं सगळं सामान इकडे आणून ठेव. म्हणून मी दीदीच्या घरी गेले. त्यावेळी अनिश काही कामानिमित्ताने बाहेर गेलेला होता. घरी अनिशची आई एकटीच होती.
त्यांनी दिदीचं सामान मला नेण्याची परवानगी दिली, म्हणून मी दिदीच्या रूममध्ये जाऊन तिचं कपाट उघडू लागले. तर त्या कपाटात मला दिदीची एक पर्सनल डायरी मिळाली, जी दिदीने स्वतः लिहिलेली होती. मी ती डायरी आणि बाकीचे सामान घेऊन माझ्या घरी परत आले. घरी आल्यानंतर मी ती डायरी वाचू लागले, तर ते सर्व वाचून माझ्या पायाखालची जमीन सरकली. अनिश आणि त्यांच्या आईचं घाणेरडं कृत्य वाचून मला आश्चर्याचा धक्का बसला. मी विचार देखील केला नव्हता की ही माणसं पैशासाठी एवढं घाणेरडं कृत्य करू शकतात. दिदीची डायरी वाचून मला माहिती झालं की अनिशच्या घरात सेक्स रॅकेट चालू होतं. अनिशची आई देखील त्याला या धंद्यात साथ देत होती. या लोकांनी माझ्या दिदीला देखील वेशाच्या या धंद्यात जबरदस्ती सामील केलं होतं. ती नकार देत होती, परंतु ते दोघं माझ्या दिदीवर अत्याचार करत होते. तेव्हा मला जाणवलं की अनिशने त्याच्या पहिल्या बायकोसोबत असे घाणेरडे कृत्य केले असणार, म्हणूनच ती पळून गेली होती. माझी दिदी एका गरीब गायसारखी होती. ती या लोकांना पैसे कमावून देत होती. जेव्हा ती प्रेग्नंट होत होती तेव्हा हे लोक जबरदस्तीने तिचा गर्भपात करत होते. यांनी दिदीला जबरदस्ती गर्भपात होण्यास विषारी औषध दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला. आणि या रॅकेटमध्ये काही मोठ्या लोकांचा देखील हात होता. डायरीचं एक एक पान दिदीवर झालेला अत्याचार व्यक्त करत होता. तिने लिहिलेल्या प्रत्येक शब्दात तिच्या यातना लपलेल्या होत्या. याची जाणीव मी होऊन रडू लागले. रात्रभर मला झोप आली नाही. मला अनिशचा बदला घ्यायचा होता. आता मी ठरवलं होतं की या लोकांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा झालीच पाहिजे. जर दिदीची ही डायरी माझ्या हाती लागली नसती तर माझीही तीच अवस्था झाली असती जी माझ्या दिदीची झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी महिला आयोगच्या ऑफिसला गेले. तिथे मीरा मॅडमला भेटून मी अनिश आणि त्याच्या आईचे सर्व काळे कारनामे सांगितले आणि पुरावा म्हणून मी दिदीची डायरी त्यांच्या पुढे ठेवली. डायरीची काही पाने वाचल्यावर मीरा मॅडमला देखील धक्का बसला. संध्याकाळ होईपर्यंत अनिश आणि त्याच्या आईच्या घरी छापा पडला होता. काही महिला अनिश विरुद्ध साक्ष द्यायला तयार झाल्या होत्या. मीरा मॅडममुळे माझ्या दिदीच्या खुन्याची FIR दाखल झाली, ज्यात मुख्य गुन्हेगार अनिश आणि त्याच्या आईला ठरवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी मी मीरा मॅडम सोबत त्यांच्या कॅबिनमध्ये बसले होते. मी त्यांना म्हणाले, तुमच्यामुळे हे सर्व शक्य झाले आहे, नाहीतर मी कधीच माझ्या बहिणीला न्याय देऊ शकले नसते. माझं बोलणं ऐकून मीरा मॅडम थोड्या हसल्या आणि म्हणाल्या, मी तर फक्त माझं कर्तव्य केलं आहे. खरं तर मी तुला धन्यवाद म्हटलं पाहिजे, कारण तुझ्यामुळे माझा बदला पूर्ण झाला. हे ऐकून मी मीरा मॅडमकडे आश्चर्याने बघू लागले आणि त्यांना म्हणाले, मला समजलं नाही. त्यावर मीरा मॅडम म्हणाल्या, अनिश माझा नवरा होता. मी शिकलेली असूनही अनिशच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकले. आमच्या दोघांचं लव्ह मॅरेज होतं. लग्नानंतर काही दिवसातच मला जाणवलं की मी अनिश आणि त्याच्या आईच्या चक्रव्यूहात फसले आहे. अनिश आणि त्याची आई मला वेश्यावृत्तीसाठी प्रवृत्त करू लागले. एक दिवस मी हिम्मत केली आणि तिथून पळून गेले. मी शिकलेली होती, त्यामुळे जीवनाच्या संघर्षात मागे हटली नाही आणि महिला आयोगात आले, कारण अशाच अत्याचारी महिलांना मला न्याय मिळवून द्यायचा होता. अनिशला मला गुन्ह्याची शिक्षा द्यायची होती, पण माझ्याकडे काहीच पुरावा नव्हता. जेव्हा मी तुझ्या बहिणीची डायरी वाचली तेव्हा मला कळालं की आता अनिशच्या पापाचा घडा भरला आहे. शेवटी अनिश आणि त्याच्या आईला शिक्षा आणि जन्मठेपेची शिक्षा ही मिळायलाच पाहिजे होती. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनापासून आभार.